तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मान्सून पूर्व पावसाचा पुणेकरांना जोरदार फटका बसला आहे। खरं तर काल एक तासभराचा जो जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे पुण्यामधल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। इंदिरा अप्परनगर या ठिकाणी काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं। सध्या आपण पुण्यातील पद्मावती नगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी भागात आपण पाहू शकतोय की समोरची जी सी बिल्डिंग आहे या सी बिल्डिंगची जी संरक्षण भिंत आहे ती कोसळलेली आहे आणि ती कोसळलेली भिंत हे जे समोरचं आपण घर पाहू शकतोय त्या घरावरती पडलेले आहे आणि याच्यामुळे या भिंतीमधले जे मोठमोठे दगड आहेत ते मोठे दगड पूर्ण घरावरती पडलेले आहेत। खरं तर सुदैवानं कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही, मात्र जे रहिवासी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता की खूप मोठमोठे जे भिंतीचे जे पूर्ण दगड आहेत ते दगड जे आहेत ते सध्या घरामध्ये पडलेले आहेत। ज्यांचं जे सामान आहे त्या सामानाचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे ते झालेलं आपण पाहू शकतोय की जी संरक्षण भिंत आहे ती अचानक पावसामुळे कोसळली आणि या कोसळल्यामुळे जे घरातलं जे सामान आहे याचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं आहे। आपण हे रहिवासी आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। खरं तर जे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान झालं आहे, हे जी भिंत पडली याची खरं तर पावसामुळे तुम्हाला अगोदर काही पूर्वकल्पना दिलेली होती? पहिले एक दोन दगड पडत होते खाली, आम्ही त्यांना सांगितलं पावसामुळे जास्त पडन, बारके पोरं आहेत घरी, पण त्यांनी ऐकलंच नाही। ते म्हणतात की होईन पाणी, 2-3 माणसं पाठवतात कुठल्या रस्त्यावरचे, ते थोडं तात्पुरतं काहीतरी सिमेंट बिमेंट लावतात आणि परत दसनं तसंच जातात। आता या सोसायटीमधले कोणी नागरिक तुम्हाला हे सर्व झाल्याच्या नंतर भेटायला आले, त्यांना काही जे झालेलं नुकसान तुम्हाला कोणी आश्वासित केलं आहे का की हे नुकसान आम्ही तुमची भरून देऊ? नाही, काहीच नाही बोलले ते बोलले ते पावसामुळे पडतच राहीन, तुम्ही राहू नका इथं, तुम्ही जावा, आमची जागा आहे, असंच बोलून जातात ते। नाहीच काय का पाणी त्यांचं आंघोळीचं बिगुळीचं बाथरूमचं डायरेक्ट घरात येत होतं। त्यांना आम्ही 15-20 वेळा जाऊन सांगितलं करा म्हणून, तेवढं ते नाही ऐकत। डायरेक्ट इथून जेवणाचे खालून पाणी त्यांचं घाण जातं। आता पाहू शकतोय खूप सर्व मोठमोठे आम्ही पाहतोय की खूप दगड ह्यामध्ये आले। काय काय नुकसान झाले तुमच्या ह्याच्यामध्ये? यांच्यामध्ये आमची चादरी बिदरी अंगावर घ्यायच्या, आम्ही रस संध्याकाळपासून जेव्हापासून झालं तेव्हापासून आम्ही इथं तिथं फिरतोय। आम्हाला कुठं बसायला जागा नाही का झोपायला जागा नाही। अच्छा, म्हणजे हे सर्व प्रकार रात्री झाला, या सर्व रात्र प्रकारावरून तुम्ही काय केलं, म्हणजे कुठे गेलात, कशा पद्धतीने तुमची ही रात्र घालवली तुम्ही? आम्ही इथंच बसून बघत होतो, आता करायचं काय। इथं खाली रस्त्याला ते तिथले इथले लोक येऊन बघून जात होते, ते काय बोललेच नाही। तर आपण पाहू शकतो की अत्यंत वेदनादायी प्रसंग आहे, ज्यांच्या घरावरती खरं तर ही संरक्षण भिंत कोसळली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे आहे ते सोसायटी धारक जे आहे त्यांनी आमची विचारपूस करावी, जे झालेलं आमचं नुकसान आहे त्याची भरपाई करावी, किंवा जे महानगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी पण या ठिकाणी यावं आणि ह्याची पाहणी करावी, आमचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई त्यांच्याकडून करून द्यावी अशी माफक अपेक्षा खरं तर ह्या कुटुंबाची आहे। कारण या कुटुंबावरती हा दुःखद प्रसंग आहे जो तो ओढवलेला आहे। जी संरक्षण भिंत आहे याच्यावरची जी मोठमोठे दगड जे आहे ते यांच्या घरावरती पडलेले आहेत आणि यांचं अतोनात जे आहे ते नुकसान झालेलं आपण सध्या पाहू शकतोय। यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की जे सोसायटी धारक आहे सोसायटी धारकांनी याची दखल घ्यावी किंवा प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ती आहे ती मदत द्यावी। कॅमेरामॅन तुषार ननवरे सोबत लक्ष्मण जाधव, टीम 9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।